हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांना MST CET रिगार्डिंग रिसेंट अपडेट्स तुम्हाला माहिती असतील. आपली एक्झामिनेशन जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये कंडक्ट करण्या रिगार्डिंग हालचाली सुरू झालेल्या आहेत. इव्हन आपले ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे पण आता इथे रिलीज झालेले आहेत. सो आता त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्या टाइमटेबलमध्ये इम्पल्स बॅचच्या टाइमटेबलमध्ये थोडे बहुत चेंजेस करण्याची नक्कीच गरज आहे. बिकॉज यापूर्वीचा जो टाइमटेबल होता, जो 2 ते 3 दिवसापूर्वी आपण डिस्प्ले केला होता, त्या टाइमटेबलमध्ये मुलांना आपण ऑगस्ट एंडपर्यंत टाइमटेबल स्ट्रेच केला होता. बट आता हा नवीन जो टाइमटेबल आहे ना, या नवीन टाइमटेबलमध्ये आपण जुलै एंडला कम्प्लिटली सर्व क्रॅश कोर्स इम्पल्स बॅचचा संपवतो, अलॉंग विथ मॉक टेस्ट. कम्प्लीट क्रॅश कोर्स आपला जुलै एंडला संपून जाईल अँड होपफुली ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम होईल आणि ती एक्झाम तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली अटेम्प्ट करू शकाल आफ्टर द कम्प्लिशन ऑफ क्रॅश कोर्स. नाव सी, कंटेंटमध्ये बिलकुल पण काही कम्प्रोमाइज नाही आहे. आपण फक्त डेट्स शफल केलेले आहेत. तुम्ही जर का स्ट्रक्चर पाहाल ना टाइमटेबलचा, तुम्हाला आधीचा टाइमटेबल आणि आत्ताचा टाइमटेबलचा स्ट्रक्चर पूर्णपणे सेम मिळेल. फक्त डेट्स थोडेसे शॉर्ट केलेले आहेत, सो दॅट तुमचा जुलै एंडपर्यंत सर्व गोष्टी कव्हर होतील, संपून जातील. तर पहा, आता थोडंसं फास्ट सांगतोय. 10 जूनपासून 17 जूनपर्यंत, जसं की यापूर्वीच्या टाइमटेबलमध्ये ते 15 जूनला सुरू केला होता मग मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन, बरोबर ना. सो आता इथे 5 दिवस वाचवले पहा आपण. 10 जूनपासून 17 जूनपर्यंत तुमचं मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन होईल. आता याचं मॅथमॅटिक्सचं डिटेल प्रिपरेशन प्लॅन जो आहे ना, 11th स्टँडर्डचा डिटेल प्रिपरेशन प्लॅन, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल व्हिडिओची. तिथे व्हिजिट करा, बघून घ्या एक्झॅक्टली कंप्लीट डिटेल प्लॅन मी तिथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. तर त्या प्लॅनप्रमाणे आपण मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन करणार आहे 11th स्टँडर्डचं. आफ्टर दॅट फिजिक्सचं प्रिपरेशन होईल पहा 18 जूनपासून 25 जूनपर्यंत, आणि त्याच्यानंतर केमिस्ट्री 25 जूनपासून बेसिकली 30 जूनपर्यंत. तर जून एंडपर्यंत मुलांना आपण हा 11th स्टँडर्डचा कम्प्लीट सिलेबस इथे कव्हर करू. यानंतर पहा, आता ज्यावेळेस तुम्ही मॅथमॅटिक्स कव्हर करता, से फॉर एक्झाम्पल 10 जूनपासून 17 जूनपर्यंत, तुमचं तिथे एक एक्झाम पण होणार आहे बरं, 100 मार्क्सचा. सेम फॉर फिजिक्स. म्हणजे ज्यावेळेस तुमचं कम्प्लीट फिजिक्स 11th स्टँडर्डचं कम्प्लीट होईल ना, आता इथे 100 नाही 50 मार्क्सचा एक्झाम, नाही का. फिजिक्स 50 मार्क्सचं असतं, ठीक आहे. इव्हन फॉर केमिस्ट्री, ज्यावेळेस तुमचं 11th स्टँडर्डचा पूर्ण सिलेबस कम्प्लीट होईल, कम्प्लीट सिलेबसवरती, ओके, तो बेसिकली 30 जून नंतर समजा, जसं की 1 जुलैला केमिस्ट्रीचा कम्प्लीट 50 मार्क्सचा एक्झाम होईल. सेम फॉर मॅथमॅटिक्स, सेम फॉर फिजिक्स. आता मॅथमॅटिक्स 17 जूनला संपताना, तर बेसिकली 18 जूनला तुमचं एक्झामिनेशन होईल 100 मार्क्सचा मॅथमॅटिक्सचा. कम्प्लीट 11th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स असेल त्याच्यामध्ये. सो असं बेसिकली स्ट्रक्चर आहे पहा 11th स्टँडर्डच्या प्रिपरेशनचं. आता यानंतर पार्ट 12thमध्ये आपल्या 12thच्या क्रॅश कोर्समध्ये हे 4 टॉपिक्स पेंडिंग होते, बरोबर ना. फिजिक्सचे हे 4 टॉपिक्स, इव्हन केमिस्ट्रीचे हे 4 टॉपिक्स, अँड मॅथमॅटिक्सचे 3 टॉपिक्स. हे बेसिकली असे टॉपिक्स आपले पेंडिंग होते. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, आपण सुरू करतो पहा 12th स्टँडर्डचं प्रिपरेशन. हे राहिलेल्या टॉपिक्स 12th स्टँडर्डचं प्रिपरेशन 1 जुलैला. 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै, देन 4 जुलै, 5 जुलै, 6 जुलै, देन 7 जुलै, 8 जुलै, अँड देन 9 जुलै. 10 जुलै, 11 जुलै, 12 जुलै सुट्टी मारा, कम्प्लीट रिव्हिजन करा या सर्वांचं. आणि 13 जुलैला तुम्ही एक ग्रुप टेस्ट द्यायचा. म्हणजे या सर्व टॉपिक्सवरती मिळून एक तुम्ही टेस्ट देणार आहात. आता इथेपर्यंत ज्यावेळेस तुम्ही पोहोचून घालणार आहे, तुमचं 11th स्टँडर्डचं प्रिपरेशन झालं असणार आहे पूर्ण, इव्हन 12th स्टँडर्डचं पण प्रिपरेशन झालं असणार आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत. पहा रे, इथेपर्यंत तुमचं फक्त प्रिपरेशन झालंय बरं 11th ॲज वेल एज 12thचं. आता फायनल रिव्हिजन एक लागतंच बेसिकली, नाही का. फायनल टच द्यायचंच असतं. कम्प्लीट सिलेबसला फायनल टच देणे गरजेचंच आहे शेवटी. मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सबद्दल बोललोय, थोडंसं मी बायोलॉजीबद्दल बोलतोय आता इथे, ओके. तर इव्हन बायोलॉजीचा जो टाइम टेबल तुम्ही पाहणार आहे, आधीचाच टाइम टेबल, याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. असं तसं तुमचं एक 15 जुलैला, नाही का, पूर्ण 11thचं पण प्रिपरेशन संपतच होतं असे. आणि आपली मॉक टेस्ट 15 जुलैपासूनच आहे, 15 जुलैपासून 30 जुलैपर्यंत, बरोबर ना. म्हणजे असं पण बायोचं टाइम टेबल बेसिकली इनलाईनच आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित टाईमवरती संपणार आहे तुमचं सर्व. येस ऑर नो. नाव सी नेक्स्ट. आता मॉक टेस्ट बद्दल बोलूया आपण. आता पहा, आपलं हे सिलेबस कम्प्लिशन बद्दल बोलून घेतलं आपण, नाही का. फिजिक्सचं सिलेबस कम्प्लिशन, मॅथमॅटिक्सचं सिलेबस कम्प्लिशन, केमिस्ट्री सिलेबस कम्प्लिशन, बायोलॉजी सिलेबस कम्प्लिशन. पण किती जरी कम्प्लीट केलं ना, शेवटी एंड मोमेंटला, नाही का, एक शेवटच्या 10-15 दिवसांमध्ये एक फायनल रिव्हिजनची गरज असते. तर आता स्ट्रक्चर पहा कसं असेल. तर शेवटच्या 15 दिवसांमध्ये, नाही का, 15 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत, मी थोडंसं स्क्रोल करतो.
15 जुलैपासून 30 जुलैपर्यंत पूर्णपणे मॉक टेस्ट असतील तुमचे PCMBचे 200 मार्क्सचे मॉक टेस्ट असतील अलॉंग विथ व्हिडिओ सोल्युशन्स. याचे तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन पण मिळणार आहेत. आणि इव्हन या मॉक टेस्टसाठी एक सेपरेट कोर्स आपण इथे लॉन्च केलेला आहे इम्पल्स बॅचवरती. ओके, इव्हन त्या कोर्सला पण व्हिजिट करू शकता, तिथे तुम्ही एनरोल करू शकता. तुम्हाला इम्पल्स बॅचमध्ये एनरोल करण्याची गरज नाही आहे मॉक टेस्टसाठी. मॉक टेस्टसाठी सेपरेट कोर्स बेसिकली आपण इथे लाईक पब्लिश केलेला आहे आता. तर पहा यार काय सांगतोय, आधी जो गॅप दिला होता ना मॉक टेस्ट नंबर 1 आणि मॉक टेस्ट नंबर 2 मध्ये, आता तो गॅप नाही आहे. 15 नंतर डायरेक्टली 16 दररोज तुमच्या टेस्ट असतील. डेली बेसिसवरती 15 टेस्ट होतील असं कंटिन्युअसली. आता पहा, टेस्ट देण्यासाठी 3 तास लागतात. ओके, प्लस व्हिडिओ सोल्युशन वगैरे तुम्ही पाहणार असणार. जो काही क्वेश्चन रॉंग वगैरे केला असणार आहे तो पर्टिक्युलर क्वेश्चन बघणार. कंप्लीट पेपर बघण्याची ॲज काही गरज नाही. बट स्टील मी असं कन्सिडर करतोय पहा की 3 तास व्हिडिओ पण बघितले, म्हणजे सोल्युशन पण पाहिलं आणि 3 तास बेसिकली पेपर पण दिला. हे 6 तास झाले. आता या 6 तासा व्यतिरिक्त आणखीन पण टाईम आपल्याकडे राहत असतो. से फॉर एक्झाम्पल 3 to 4 hours राहतात बरं, कारण की एंडला जाऊन इतका अभ्यास करतो आपण जनरली सर्वजण. आता मग या टाईममध्ये काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो पहा. या टाईममध्ये मी जे बोललो होतो ना तुम्हाला की किती जरी झालं ना तरी शेवटी 10 ते 15 दिवसांमध्ये एक फायनल टच देण्याचं गरज असतं, फायनल रिव्हिजनची गरज असते. मग हा जो टाईम आहे ना, हा टाईम त्यासाठी युटिलाइज करा तुम्ही, नाही का. म्हणजे डेली बेसिसवरती 2-3 टॉपिक रिवाईज करत राहायचे. सो हे 15 दिवस जर तुम्ही असे काढाल तर 15 दिवसांच्या एंडमध्ये ओके तुमचे कंप्लीट सर्व टॉपिक्स रिवाईज झालेले असणार आहेत एकदम प्रॉपर वेमध्ये. येस, तर पहा रे, हा जो आपला टेस्ट सिरीज आहे 30 जुलैपर्यंत चालणार आहे. मीन्स जुलै एंडपर्यंत बेसिकली हा टेस्ट सिरीज चालणार आहे तुमचा. ओके, आणि याचे तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन पण मिळणार आहेत. आणि जसं आम्ही कमिट केलं होतं पहा की हे जे सर्व टेस्ट सिरीज आहेत ना, हे सर्व जे टेस्ट आहेत, तर आम्ही याचे जे पेपर्स आहेत हे बेसिकली रेफरन्स बुक्समधून काढतोय. म्हणजे ॲज इट इज कॉपी नाही. ओके, खूप सारे रेफरन्स बुक्समधून चांगले चांगले क्वेश्चन्स नाही का कंपाईल करून मग त्याला बेसिकली त्याचं एक मॉक टेस्ट बनवून नाही का ते तुम्हाला इथे देण्यात येतील. टेस्ट कट्टा प्लॅटफॉर्मवरतीच देण्यात येईल. ओके, बट क्वेश्चन्स हे आता आपले असतील मीन्स लाईक खूप साऱ्या बेसिकली रेफरन्स बुक्समधून किंवा अलग अलग डिफरंट स्टेट लेवलच्या एंट्रन्स एक्झामिनेशनमधून ते क्वेश्चन सिलेक्ट केले जातील. इव्हन लास्ट इयर पण आपण असंच केलं होतं. एक 6 ते 7 पेपरचा बेसिकली एक टेस्ट सिरीज आपण कंडक्ट केला होता लास्ट इयर. ओके, आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये पण जे पेपर्स होते ना ते पेपर्स आपण तसेच काढले होते रेफरन्स बुक्समधून. तर इव्हन हा पण मॉक टेस्ट तसंच असणार आहे यावर्षीचा पण. सो आय होप तुम्हाला टाइम टेबलबद्दल क्लिअरिटी आली आहे. आता बरेच सारे मुलं थोडेसे टेन्शनमध्ये होते, त्यांचे मेसेजेस वगैरे चालू होते सर्व काही की एक्झाम लवकर होणार आहे तर आता आपल्या टाइम टेबलचं काय. ओके, टाइम टेबल तर ठीक आहे ना, बनला ना आता. ओके, जुलै एंडपर्यंत सर्व काही संपून जातं. आता जो मेन टास्क आहे तो आहे इम्प्लिमेंटेशनचा. टाइम टेबल बनवायला काही ना रे, बनत असतो टाइम टेबल, पण ते इम्प्लिमेंट करणे नाही का, त्या टाइम टेबलप्रमाणेच तुम्ही पण स्वतः प्रिपेअर करणे, आता हा थोडासा चॅलेंजिंग टास्क आहे. ओके, आता याच्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे ना तो आहे हार्डवर्क. लाईक तुम्हाला थोडासा टाइम काढायला लागेल. किती जरी झालं ना, किती जरी म्हणलं ना तुम्ही 10 तास किंवा 12 तास इतका तुम्हाला अभ्यास काढायला लागणार आहे. आता इतका टाइम काढायला लागणार आहे अभ्यासासाठी असं म्हणायचं होतं ॲक्च्युली मला. ओके, आणि तितका काढलाच पाहिजे. अरे एक असतो ना फेज नाही का, एक महिनाभराचा किंवा 1.5 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा असा एक छोटासा फेज आहे आत्ता की जिथे जितकं जास्त मेहनत होईल तितकी जास्त मेहनत तुम्ही इथे करून घ्या. काय माहिती म्हणजे अनएक्सपेक्टेड स्कोर येईल एंडला जाऊन, काही सांगता नाही येणार नाही का. सो होप फॉर द बेस्ट, चांगला स्कोर येईल तुमचा. ओके, तर हे बेसिकली चेंजेस आहेत पहा टाइम टेबलमधले जे चेंजेस आहेत. ओके, सो दॅट जुलै एंडपर्यंत सर्व आपलं संपू शकेल नाही का, त्या हिशोबाने हे चेंजेस केलेले आहेत. सो आय होप तुम्हाला सर्व गोष्टी हे क्लिअर असतील. तर हा सेशन मी इथे क्लोज करतो मुलांना. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आता स्पेशली मॅथमॅटिक्सचा एक लिंक मिळणार आहे, ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये 11th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा जो प्लॅनिंग आहे ना तो तुम्हाला तिथे मेन्शन केलेला असणार आहे. इव्हन आता ज्यावेळेस मॅथमॅटिक्स संपेल ना 11th स्टँडर्ड संपत येईल ना, त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं पण प्लॅनिंग हळूहळू ग्रॅज्युअली यूट्यूबवरती अपलोड होऊन जाईल. बायोलॉजीचं तर आहेच आधीपासून. ठीक आहे, सो भेटूया यार नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.